नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 9वी गणित भाग 1 चं चौथं प्रकरण गुणोत्तर व प्रमाण. या प्रकरणातला सराव संच 4.2 मित्रांनो आपण बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.1 वर चर्चा केलेली आहे. 4.1 तुम्ही जर नसेल बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सराव संच 4.1 ची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्याचबरोबर अगोदरच्या सगळ्या प्रकरणाची लिंक तुमच्यासोबत शेअर केले. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जाऊयात पुढे. तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, a/b बरोबर a/bk या गुणधर्माचा वापर करून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हे जे काही रिकाम्या जागी योग्य शब्द योग्य संख्या लिहायच्या. आता इथं रिकाम्या जागी आपल्याला योग्य संख्या फक्त लिहायच्या, तिथं कॅल्क्युलेशन करायची गरज जास्त नाहीये, डायरेक्ट लिहायचं. बघा आता इथं बघा 7 चोक 28, मग 5 चोक किती होतील, 5 चोक 20 होतील, म्हणजे इथं किती आले पाहिजेत, 20 आले पाहिजेत. आता बघा 5 7 35, मग 7 7 49, 5 7 35 तर 7 7 49 झालं. आता इथं बघा 7 5 35 आणि 3.5 आहे, तसं 5 5 25 म्हणजे इथं 2.5 येते. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन चाललं पाहिजे. आता इथं बघा 9 5 45 आणि 14 5 70, फक्त एक पॉईंट आहे म्हणून 7.0, म्हणजेच तुम्ही इथं फक्त 7 सुद्धा लिहू शकताय. 14 त्रिक 42 आणि 9 त्रिक 27, बरोबर, 9 त्रिक 27. आता बघा इथं 7 2 14, 7 5 35, बरं का, 7 2 14, 7 2 14, 7 5 35. तसं किती दुने 9, बघा 7 2 14, 7 5 35, बरोबर. किती दुने 9, तर 4.5 गुणिले 2 केलं की तुम्हाला 9 येते. मग 4.5 गुणिले 5 केल्यावर उत्तर किती येईल, तर बघा 5 5 25 चे 5 आले 2, 5 चोक 20. या ठिकाणी 5 चोक 20 आहेत आपल्याकडं, 20 आणि 2 22. फक्त लिहिताना 2.25 आपण लिहू. ओके, 2.25, एक पॉईंट आपल्याकडे अलीकडे, तर 2.25 इथं उत्तर राहील. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या फक्त रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. परीक्षेला प्रश्न आला तर कॅल्क्युलेशन करायची गरज नसते. ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्नांमध्ये डायरेक्ट आपल्याला उत्तर लिहायचे असतात. कच्चं काम बाजूला करायचं. आता इथे बघा पुढील गुणोत्तरे काढा. आता इथं आपल्याला सोडवायचंय वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. आता बघा वर्तुळाची त्रिज्या जर आपण बघायला गेलं तर वर्तुळाची त्रिज्या असते r. वर्तुळाच्या त्रिज्याला आपण म्हणू r. आणि वर्तुळाचा परिघ जो आहे त्याचं सूत्र असतं 2πr. तर ही दोन्ही सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्याला हे गुणोत्तर काढायचे, त्रिज्या भागिले परिघ, वर्तुळाची त्रिज्या भागिले वर्तुळाचा परिघ, त्रिज्या भागिले परिघ. आता त्रिज्या काय बाबा r, भागिले परिघ काय 2π आणि r. आता r गेलं, काय झालं, 1/2π राहिलं, म्हणजे काय झालं, 1/2π. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. 1/2π हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. आता आपण पुढचा जो प्रश्न आहे सराव संच 4.2 मधला तो आपण बघूयात. बघा पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा आहे, आपल्याला गुणोत्तरच काढायचंय. त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. आता वर्तुळाचा परिघाचं सूत्र काय असतं, 2πr. आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ चला वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं πr². तर आता आपल्याला परिघ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर काढायचंय. तर मग एकदम सोपा विषय आपण इथं लिहू. चला, वर्तुळाचा परिघ भागिले क्षेत्रफळ, परिघ भागिले वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचा परिघ भागिले वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचा परिघ काय 2πr आणि भागिले क्षेत्रफळ काय πr². आता इथं काय होईल, पाय कट होईल आणि r चा वर्ग कट होईल, म्हणजे वर राहिले 2 आणि खाली राहिले r, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे बाबा, 2r हे उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. आपलं उत्तर आहे 2r. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न दिलाय, बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर. आता चौरसाची बाजू 7 आहे, तर कर्णाचं बाजूशी असलेले गुणोत्तर. आता आपण समजा हा चौरस आहे आपल्याकडे. आता या चौरसाचं नाव समजा आपल्याला ABCD आहे, ABCD.
चौरसाचा एक गुणधर्म असतो, चौरसाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात. बरोबर. आता एक बाजू 7 सेमी तर सगळ्या बाजू चौरसाच्या 7 सेमी. बरोबर. चौरसाची बाजू, आता या ठिकाणी आपण म्हणू चौरसाची बाजू. चौरसाची बाजू आपल्याला दिले, चौरसाची बाजू बरोबर 7 सेमी. बरोबर, 7 सेमी. आता बाजू 7 सेमी, तर बाजू आणि कर्णाचं गुणोत्तर काढायचंय, पण आपल्याला कर्ण माहिती नाहीये किती. कर्णाचा विचार केला तर एसी हा कर्ण आहे. आता मला कर्ण एसी काढण्यासाठी मी काय करेल, चौरसाचे सगळे कोण 90 मापाचे असतात, काटकोन असतात. मग या काटकोन त्रिकोणाचा वापर आपण करूया. बरोबर. कर्ण आपल्याला माहिती नाहीये, कर्ण एसी बरोबर आपल्याला माहिती नाहीये, तो आपण काढू पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग त्यासाठी इथं लिहू काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कुठलं प्रमेय वापरणार, पायथागोरसचं प्रमेय. मग इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय होणार, एसीचा वर्ग. काय बाबा सूत्र, एसीचा वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसीचा वर्ग. एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. एसी वर्ग आपल्या जाग्यावर, एबी किती 7, 7चा वर्ग अधिक 7चा वर्ग. या 7चा वर्ग 49, त्या 7चा वर्ग पण 49. 49 आणि 49 98, म्हणजे एसीचा वर्ग 98. मग एसी बरोबर किती, वर्गमुळात 98. बरोबर. आता वर्गमुळात 98 म्हणजे आपल्याकडे काय येतं, 49 दुने 98. 49च्या बाहेर किती आले, 7. 49चं वर्गमूळ 7 आहे, म्हणून बाहेर आले 7. वर्गमुळात 2 सेमी. एसी म्हणजेच कर्ण. एसी 7 वर्गमुळात 2 म्हणजेच कर्ण बरोबर 7 वर्गमुळात 2 सेमी. चौरसाचा कर्ण बरोबर 7 वर्गमुळात 2 सेमी. आता आपल्याला काय करायचंय, चौरसाचा कर्ण आणि त्याची बाजू यांचं गुणोत्तर. बघा, 7 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाचे बाजूशी असलेले गुणोत्तर. मग कर्ण भागिले बाजू आपण करू, कर्ण भागिले बाजू हे गुणोत्तर. कर्ण काय, कर्ण आपल्याकडे दिलेला आहे 7 वर्गमुळात 2 आणि बाजू किती 7 सेमी. आता 7 7 गेले, वर राहिले वर्गमुळात 2, खाली राहिले 1, म्हणजे काय राहिलं 2 वर्गमुळात 2 तर असं आहे. तर बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी व्यवस्थित कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत मित्रांनो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे, असं गुणोत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. म्हणजे अगोदर चौरसाची बाजू आपल्याला दिली, त्या बाजूवरून कर्ण काढा आणि मग गुणोत्तर म्हणजे भागाकार आपल्याला करायचा असतो एकंदरीत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. याच्यात दिले 5 सेमी लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी गुणोत्तर. आता आयत आहे समजा आपल्याकडे, हा आपल्याकडे एक आयत आहे समजा, एबीसीडी आयत. एबीसीडी आयत आहे. तर या आयताची जी रुंदी आहे ती 3.5 आहे आणि लांबी जी आहे ती 5 सेंटीमीटर. बरोबर. आयताची रुंदी, आयताची त्याला लांबी जी आहे आपल्याला दिली, आयताची लांबी आपल्याला दिले 5 सेंटीमीटर आणि आयताची रुंदी बरोबर आपल्याला दिले 3.5 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचंय, आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी गुणोत्तर. आता आयताची परिमिती काढायचं सूत्र काय, आयताची परिमिती. तर हे परिमिती काढायचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी हे लक्षात घ्या, 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र आहे. मग 2 कंसात लांबी आहे 5 अधिक रुंदी आहे 3.5. ओके, 2 गुणिले 5 आणि 3.5 किती झाले 8.5. 8.5 दुने 17 बरोबर, 85 दुने 170 येतात, म्हणून 8.5 गुणिले 2 केलं की आपल्याला 17 उत्तर येईल. 17 सेमी परिमिती आपल्याकडे आहे, 17 सेमी. आता क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ काय बाबा, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. ओके, लांबी आपल्याकडे 5 आहे आणि गुणिले रुंदी आहे 3.5. बघा, 5 5 25, 2 5 त्रिक 15 16 17 17.5 सेमीचा वर्ग हे झालं आपलं क्षेत्रफळ. आपल्याला काय करायचंय, परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. मग आपण करू परिमिती भागिले क्षेत्रफळ. आता हे गुणोत्तर काढायचंय. परिमिती किती बाबा, परिमिती आहे 17, मग इथे लिहायचं 17 भागिले 17.5. आता वर आणि खाली आपण आहे ना 10 ने गुणू, म्हणजे हे पॉईंट पुढे जाते.
मग 17चे झाले 170 आणि 17.5चे झाले 175. दोघांना 5ने भाग लावू. 170ला जर मी 5ने भाग लावला तर 5 त्रिक 15, 17तून 15 गेले 2, वरून आले 0 आणि 5 चोक 20, 34 वर राहतील 34 आणि 175ला जर मी 5ने भाग लावला तर आपल्याकडे उत्तर येईल 35. ओके, 34/35 म्हणजे 34/35 हे गुणोत्तर आपल्याला लिहिता येईल. तर सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण हे गुणोत्तर काढू शकतो. आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला ही सगळी अशा प्रकारची गुणोत्तरच काढायची होती, बाकी काय आपल्याला करायचं नव्हतं. आता पुढचा प्रश्न बघा, चौथ्या नंतर आता आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, याच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता लहान मोठेपणा ठरवताना काय करायचं, आता इथे बघा, एक तर सगळे वर्गमुळात पाहिजेत, नाहीतर सगळे वर्गमुळाच्या बाहेर पाहिजे. तर या पहिल्या गणितामध्ये आपण काय करू शकतो बघा, तिरकस गुणाकार सरळ पहिला करायचा. पहिला आपण सगळ्यांना वर्गमुळात आणू. जसं इथे बघा, हे वर्गमुळात 5 आहेत, तसे 3 म्हणजे वर्गमुळात 9, 3चा वर्ग 9 येतो, 3 9चं वर्गमूळ आहे, म्हणून वर्गमुळात 9 लिहू शकतो. आणि इथे वर्गमुळात 9 भागिले हे वर्गमुळात 7, 3ला पण वर्गमुळात 9 लिहू शकतो. आता काय करायचं, हा जो पहिला 5 आहे ना, हा पहिला 5 लक्षात घ्या, त्याच्या विरुद्ध 7 आहे, यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 7 वर्गमुळात 5 गुणिले 7 आणि पलीकडं वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 9. आता 5 7 35 वर्गमुळात 35 आणि 9 9 81 वर्गमुळात 81. आता कोण मोठं आहे, 35 मोठे का 81? हे 35 आहेत बरं का. 35 मोठे का 81? तर 81 मोठे आहेत. म्हणून वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 9 हे लहान आहेत कोणापेक्षा, वर्गमुळात 9 छेद वर्गमुळात 7 पेक्षा. याचाच अर्थ वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 9 म्हणजे 3 आणि वर्गमुळात 9 म्हणजे 3 आहेत भागिले वर्गमुळात 7 हे मोठे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. तर झाला हा पहिला मुद्दा झाला. आता इथे बघा, इथे जरा वेगळा विचार करू. 3 वर्गमुळात 5 भागिले 5 वर्गमुळात 7. इथे बघा 9 7 63 म्हणजे हे वर्गमुळात 7 राहू शकतात. बघा 63 म्हणजे 9 7 63 आणि 125 म्हणजे 25 5 125 बरोबर, 25 5 125. आता इथं 3 वर्गमुळात 5 भागिले 5 वर्गमुळात 7 आणि पलीकडे 9चे बाहेर आले 3 वर्गमुळात 7 आले, 25चे बाहेर आले 5 वर्गमुळात 5 आले. आता हे वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 सारख्या संख्या आहेत, म्हणजे ते कट होतील, वर्गमुळातल्या संख्या निघून जातील, म्हणून आपण इथं असं केलं. आता इथे या दोघांचा गुणाकार 3 वर्गमुळात 5 गुणिले 5 वर्गमुळात 5 आणि पलीकडं 3 वर्गमुळात 7 गुणिले 5 वर्गमुळात 7, 5 वर्गमुळात 7. आता बघा 3 5 15 गुणिले वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 5 येतं, परत 3 5 15 आणि वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 येतं, 15 5 75 आणि 15 7 आपल्याकडे आले 105. कोण मोठं झालं, 105 मोठे झाले आपल्याकडे. म्हणून आपण म्हणू शकतो 3 वर्गमुळात 5 भागिले 5 वर्गमुळात 7 हे लहान आहेत कोणापेक्षा, वर्गमुळात 63 भागिले वर्गमुळात 125 पेक्षा. म्हणजे तिरकस गुणाकार करता आला पाहिजे. आता इथे तर खूपच सोपा विषय, इथे पण आपल्याला काय करायचं, यांचा गुणाकार 5 गुणिले 121 आणि पलीकडं 18 गुणिले 17. बघा 5 1 5, 5 दुने 10 चे 0, आजच्याला 1, 5 1 5 आणि 6 605. आता 18 गुणिले 17 हा गुणाकार करू. 8 7 56 चे 5, आजच्याला 5, 7 1 7 बरं का, 7 1 7 आणि 7 5 12. इथे झालं 126. एक शून्य घेतला, 8 1 8 आणि 1 1 1 6, 8 आणि 2 10 चे 0, आजच्याला 1 आणि 1 2 3, किती झालं 306. 306. आता कोण मोठं बाबा, 605 मोठे आहेत. 605 मोठे म्हणजे 5/18 हे मोठे आहेत कोणापेक्षा, 17 भागिले 121 पेक्षा. तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. अजून 2-3 प्रश्न याच प्रकारचे आहेत, लहान मोठेपणा ठरवायचे आहेत. तर बघा पुढे या प्रश्नात बघा इथे काय, आता इथे 80/48 आणि 45/27. आता इथे बघा, याला तुम्ही डायरेक्ट तिरकस गुणाकार सुद्धा करू शकता किंवा अजून बघा 80 आणि 48. बघा इथे 80/48 तुम्ही असंही लिहू शकता, 80 भागिले 48 आणि पलीकडं 45 भागिले 27. या दोघांना बघा कितीने भाग जाऊ शकतो, या दोघांना 5ने भाग जाऊ शकतो. 5ने भाग लावला तर वर आले 16 आणि खाली 5ने भाग लावला तर आपल्याकडे येईल 8. 16/8 असं काहीतरी या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळू शकतं.
किंवा मग या ठिकाणी तुम्ही याला अजून 20 जर भाग लावला तर 20 चोक आणि 20 दुने असंही या ठिकाणी होऊ शकतं. किंवा 48 सॉरी 48 48 म्हणजे 80 आणि 48ला आपल्याला 8नेच भाग जाईल. 8 10 80 आणि 8 सक 48 किंवा 16ने जर भाग लावला तर 16 पंचे किंवा 16 पंचे दोघांना 5ने 48 आणि 80 या दोघांना आपण कशाने भाग लावतो? 80च्या निम्मे समजा इथे चला 5ने 16ने भाग लावू. 16 पंचे 80 आणि 16 त्रिक 48 बरोबर. आणि इथं 45 आणि 27 या दोघांना आपण कशाने भाग लावायचा? 9ने. 9 पाचा 45 9 त्रिक 27. आता बघा 5/3 5/3 दोन्ही गोष्टी कशा आल्या? सारख्या आल्या. या ठिकाणी म्हणू शकतो बाबा हे दोघे जण सुद्धा सारखे आहेत, दोन्ही घटक सारखे आहेत. 80/वर्गमुळात 48 आणि त्याच्या बरोबर वर्गमुळात 45 भागिले वर्गमुळात 27. तर या ठिकाणी ही दोन्ही गुणोत्तर आपल्याला सारखी आहेत. लहान मोठेपणा ठरवत असताना आपण सांगू शकतो की ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत. आता शेवटचं बघा हे कॅल्क्युलेशन. याच्यात तिरकस गुणाकार 9.2 गुणिले 7.1 यांचा गुणाकार करा आणि त्याच्यानंतर 5.1 गुणिले 3.4 यांचा गुणाकार करा. ओके, पहिला या दोघांचा गुणाकार आणि मग या दोघांचा गुणाकार, बाकी काय नाही करायचं. आता 7.1 गुणिले 9.2 चला, किंवा 9.2 गुणिले 7.1 2 एके 2 9 एके 9. ओके, एक शून्य घेतला. 7 दुने 14 चे 4 हातच्याला 1 9 7 63 आणि 1 झाले 64. हे 2 9 आणि 4 13 चे 3 हातच्याला 1 5 आणि हे 6 1 आणि 2 घर सोडून पॉईंट 65.32. तर इथं उत्तर येईल 65.32. पलीकडे जर बघितलं 3.4 गुणिले 5.1 बरोबर. 4 एके 4 1 3 एके 3 1 0 5 एके 5 आणि 5 त्रिक 15. इथं 4 5 आणि 3 8 आणि हे 5 आणि 1 15.84. 15.84. मला सांगा आता कोण मोठं आहे? या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे 65.32 मोठे आहेत. म्हणून आपण लिहू शकतो 9.2 भागिले 5.1 हे मोठे आहेत 3.4 भागिले 7.1 पेक्षा. तर अशा प्रकारे आपल्याला फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे, बाकी काहीच करायचं नाहीये. आणि जे मोठं आहे त्याच्याकडे अशा प्रकारचे मोठं तोंड, जे लहान आहे त्याच्याकडे लहान तोंड. तर अशा प्रकारे लहान मोठेपणा आपण ठरवू शकतो. आता पुढे बघा, पुढचे जे प्रश्न आहेत, जसं चौथा जो प्रश्न आहे, चौथ्यामध्ये आता सगळे प्रश्न जे आहेत ते शाब्दिक गणित आहेत. आणि ही शाब्दिक गणित सोडवत असताना पहिली गणित नीट समजून घेणं गरजेचं आहे. बघा, चौकोन एबीसीडी हा एक समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन म्हणजे काय? ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात अशा चौकोनाला आपण समांतरभुज चौकोन म्हणतो. आणि हा एक समांतरभुज चौकोन आहे. बघा इथं आपण लिहू चौकोन एबीसीडी. एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. हा समांतरभुज चौकोन आहे. चौकोन आहे. ओके, आणि आपल्याला काय दिलंय? कोण ए व बी यांच्या मापांचे गुणोत्तर 5/4 आहे. बघा, आता जर मी एबीसीडी चौकोन जर असा म्हटला, ए आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे बरोबर. कोण ए इज टू कोण बी हे जे गुणोत्तर आहे ते किती आहे बाबा? 5/4 आहे. 5/4. ओके, म्हणजे कोण ए चं जे माप आहे ते तुम्ही म्हणाल 5/1 आणि कोण बी चं जे माप आहे ते तुम्ही म्हणाल 4/1 असं आहे बरोबर. आता ए आणि बी हे लगतचे कोण आहे आणि समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म तुम्हाला माहिती पाहिजे की लगतचे कोण एकमेकांचे पूरक असतात. पूरक म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, ए अधिक बी. आणि आपल्याला बी चे माप विचारलंय, मग इथं आपण लिहू कोण ए अधिक कोण बी. ए अधिक कोण बी बरोबर 180. कारण लगतचे कोण, मग इथं कंसात लिहू शकता समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण. ए चं माप माझ्याकडे 5x आहे, बी चं माप 4x आहे बरोबर 180. 5 आणि 4 9x बरोबर 180. x आपल्या जाग्यावर 180 आपल्या जाग्यावर 9 गुणिले पलीकडे गेले भागिले 9. x बरोबर 9 दुने 18 म्हणजे x बरोबर 20. आता x बरोबर 20 आपल्याला b चं माप काढायचंय. कोण b चे माप? कोण b चं माप आपल्याकडे आहे 4x. b चं माप काय बाबा? 4x. b बरोबर 4x. मग 4 गुणिले x ची किंमत किती? आपल्याला आहे 20 आणि 20 चौक 80. कोण b चं माप किती आलं? 80. आणि ए चं विचारलं असतं तर मग ए चं माप 5x. 5 गुणिले 20 100 आला असता. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न समजून घेऊ शकतो. फक्त त्याच्या अगोदर आपल्याला चौकोनाचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्याचबरोबर
चौकोनाचे गुणधर्म, समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे, हा गुणधर्म माहिती पाहिजे आणि इतर सगळे पण गुणधर्म आपण समजून घेतले पाहिजे, जेणेकरून पुढे सुद्धा येणारे काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये आपल्याला उपयोगी ठरू शकतात. बघा पुढचा प्रश्न आहे, अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:9. बघा सराव संच 4.1 मध्ये सुद्धा या प्रकारची गणित आपण बघितली होती. अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:9 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 होईल. तर त्यांची आजची वय काढा. बघा अल्बर्ट व सलीम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, गुणोत्तर बरोबर, यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर बरोबर 5:9. मग अल्बर्टचे आजचे वय, मग आपण काय करू, अल्बर्टचे आजचे वय आणि त्याचबरोबर सलीमचे पण आपल्याला आजचे वय काढायचे. सलीमचे आजचे वय. आता सलीमचे आजचे वय बघा, अल्बर्टचे आजचे वय 5 आहे म्हणून 5x वर्ष करा. सलीमचे आजचे वय 9 आहे म्हणून 9x वर्ष करा. झाला. एकाचं वय 5x, एकाचं वय 9x. आता मुद्दा काय, 5 वर्षानंतर यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 आहे. मग आपण 5 वर्षानंतरची यांची वय काढू. बघा मग इथं लिहू, 5 वर्षानंतरचे अल्बर्टचे वय बरोबर, आणि 5 वर्षानंतर सलीमचे वय. दोघांची 5 वर्षानंतरची वय काढू. सलीमचे वय, आज आपल्या अल्बर्टचं वय 5x आहे. 5 वर्षानंतर काय येईल, 5x अधिक 5 वर्ष अधिक 5 होईल. 5 वर्षानंतर सलीमचे वय, सलीम आज 9x आहे, 5 वर्षानंतर 9x अधिक 5 वर्ष होईल. ओके, आता एवढं सगळं लिहिलं. आता दिलेल्या अटीनुसार, जी अट आपल्याला दिलेली आहे त्या दिलेल्या अटीनुसार जी काही अट दिले त्या अटीनुसार 5 वर्षानंतर या वयांचं गुणोत्तर किती होते, 3:5 होते. मग इथं लिहायचं 5x अधिक 5 भागिले 9x अधिक 5 बरोबर 3/5. ओके, आता तिरकस गुणाकार 3 गुणिले 9x अधिक 5 करू बरोबर 5 गुणिले 5x अधिक 5 करू, 5x अधिक 5 करू. 3 9 27, 27x, 3 5 15, 5 गुणिले 5 25, 5 5 25 झालं, 25x अधिक हे 5 5 25. आता सगळे x बाजूला, सगळ्या संख्या दुसऱ्या बाजूला. 27x ला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब. 25x अधिक हे इकडे आले वजा 25x. हे 25 आपल्या जाग्यावर, हे 15 अधिक पलीकडे गेले वजा 15. 27 25 गेले 2x, 25 15 गेले 10 राहिले. x आपल्या जाग्यावर, 10 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले इकडे आले भागिले 2 झाले आणि x बरोबर 2 पंचे 10. x ची किंमत आली 5. आता x ची किंमत 5 आली. आता आपल्याला काय करायचं, सलीम आणि अल्बर्ट यांची वय काढायची. मग अल्बर्टचे आजचे वय इथं लिहायचं, अल्बर्टचे आजचे वय. आता मी फक्त अल्बर्ट लिहितो, जागा कमी आहे म्हणून. पण अल्बर्टचं आजचं वय काय बाबा, अल्बर्टचे आजचे वय आपण म्हटले 5x म्हटले. मग इथं लिहायचं 5x. मग 5 गुणिले x ची किंमत आहे 5, 5 5 25 वर्ष. आपला जो अल्बर्ट आहे त्या अल्बर्टचं आजचं वय 25 वर्ष असेल. लिहायचं अल्बर्टचे आजचे वय 25 वर्ष. आता सलीमचे आजचे वय, सलीमचं आजचं वय काय असणार आहे बघा, सलीमचे आजचे वय 9x आहे. माहिती लिहायचं 9x. 9 गुणिले x ची किंमत आहे 5, 9 5 45 वर्ष. अल्बर्टचे आजचे वय 25 वर्ष आणि सलीमचे आजचे वय 45 वर्ष. ठीक आहे, आता पुढे जाऊ. चला आता पुढचा मुद्दा आहे आपल्याकडे, पुढचे काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात. पुढचा बघा, तिसरा, चौथा, पाचवा, आणखी अजून याच्यामध्ये 2-3 प्रश्न आहेत. तर पुढचा हा तिसरा प्रश्न बघा, एका आयताच्या बघा लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3:1 आहे आणि आयताची परिमिती 36 सेमी आहे. तर आयताची लांबी व रुंदी काढा.
आता बघा लांबी व रुंदीचे गुणोत्तर, लांबी व रुंदीचे गुणोत्तर, आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर, लांबी व रुंदीचे गुणोत्तर आपल्याला दिले बाबा. हे गुणोत्तर जे आहे ते 3:1 आहे. म्हणून आपण म्हणू की बाबा लांबी जी आहे ती आपण म्हणू बाबा 3x आणि रुंदी जी आहे ती आपण समजू 1x म्हणजे x. सेमी वगैरे पकडा, चला सेमी, सेमी पकडा आणि ही सुद्धा सेमी मध्येच पकडा. झालं. आता परिमिती दिलेली आहे 36 सेंटीमीटर. आता आयताची परिमितीचं सूत्र काय असतं बाबा? आयताची परिमिती, आयताच्या परिमितीचं सूत्र असतं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हे आपण मगाशी बघितलं. 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे असतं आयताच्या परिमितीचं सूत्र. आता परिमिती आपल्याला किती दिले? 36 दिले. बघा मग इथं आपण लिहू 36 बरोबर 2 कंसात लांबी किती? 3x आहे अधिक रुंदी किती आहे? x आहे. 2 गुणिले इकडे आले भागिले, असं करा किंवा 36 ला इथंच ठेवा. 2 गुणिले 3 आणि 1 4x. आता बघा 36 बरोबर 4 दुने 8x. आता 36 आपल्या जाग्यावर, 8 गुणिले इकडे आले भागिले बरोबर x. आता म्हणून आपल्याकडे x बरोबर किती येईल? 36 ला 8 ने भाग लावा. 36 ला भाग लावायचा असा 8 ने, 8 चोक 32. 36 मधून 32 गेले 4, शून्य घेतला, पॉइंट घेतला आणि 8 45 म्हणजे 4.5. आपल्याकडे x ची किंमत आली 4.5. x बरोबर आला 4.5. आपल्याला काय करायचंय? लांबी व रुंदी काढायचे. आयताची लांबी आणि रुंदी काढायला सांगितले. तर लांबी व रुंदीचं गुणोत्तर नाही काढायचं, तर आपल्याला आयताची लांबी व रुंदी या ठिकाणी काढायला सांगितलेली आहे. तर म्हणून आयताची लांबी, आता आयताची लांबी काय बाबा आपल्याला आहे? 3x दिलेली आहे. लांबी आपण म्हटलंय 3x. 3x म्हणजे काय? 3 गुणिले x ची किंमत आहे 4.5 बरोबर. x ची किंमत 4.5 काढले. आता बघा 3 5 15, चला 1 3 चौक 12 आणि 13, 13.5 सेमी. आयताची लांबी 13.5 सेमी झाली. आणि आयताची रुंदी जी आहे, रुंदी आपल्याला एक्सच म्हटलंय आणि एक्स ची किंमत आहे 4.5 म्हणून 4.5 सेमी. बघा लांबी 13.5 सेमी आणि रुंदी जी आहे ती 4.5 सेमी झालं. आयताची लांबी रुंदी आपण काढलेली आहे. ओके, चला याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण पुढची गणित बघून घेऊयात. बघा पुढचं गणित, 2 संख्यांचे गुणोत्तर 31:23 आहे. काय दिले बाबा? 2 संख्यांचे गुणोत्तर, संख्यांचे गुणोत्तर, गुणोत्तर 2 संख्यांचे गुणोत्तर 31:23 आहे आणि त्यांची बेरीज 216 आहे. तर त्या संख्या काढा. म्हणून मोठी संख्या, मला सांगा मोठी संख्या काय असेल? गुणोत्तर 31:13. मग मोठी संख्या 31:23, मोठी संख्या 31x आणि लहान संख्या 23x. आता दिलेल्या अटीनुसार काय अट दिले बघा, सांगा. दिलेल्या अटीनुसार, आता जी काही अट आपल्याला दिली त्या अटीनुसार यांची बेरीज 216 आहे. बेरीज 216 म्हणजे 31x अधिक 23x बरोबर 216. 31 आणि 23 किती बाबा? 3 आणि 1 झाले 4 बरोबर. 2 आणि 3 झाले 5. 54x बरोबर 216. आपल्याला x ची किंमत काढायची. x बरोबर 216 आपल्या जागेवर 5 गुणिले इकडे आले 54 गुणिले इकडे आले भागिले 54 चोक. बघा 54 गुणिले 4 केले की 216 येतात. 54 चोक 216 एक लक्षात घ्या. 4 चोक 16 आणि 5 चोक 20 असतात. बघा 54 गुणिले 4 केलं, 4 चोक 16 चे 6, चला 1 5 चोक 20 आणि 1 21 216 येतात. ठीक आहे, म्हणून आपल्याला x ची किंमत 4 आली. आता त्या संख्या काढायच्या. त्या संख्यामध्ये बघा मोठी संख्या काय बाबा आपल्याला दिली होती? मोठी संख्या म्हटलं होतं 31x. 31x मग 31 गुणिले x ची किंमत किती बाबा? 4. 31 गुणिले 4, 31 गुणिले 4 किती झालं? 4 1 4, 4 3 12, 124. आणि लहान संख्या, लहान संख्या आपल्याला लहान संख्या काय सांगितली होती बाबा? 23x. 23x मग 23 गुणिले x ची किंमत 4 आहे. 23 चौक किती बाबा? 4 3 12 चे 2, अच्छाला 1, 4 2 8 आणि 1 9, 92. म्हणून त्या संख्या 124 आणि 92 होतील.
तर असं आपल्याला हे काढायचंय. गुणोत्तर दिलं की तिथं एक्स जोडून आपल्याला त्या संख्या लिहायच्या असतात. ओके, आता यातला 5वा एक प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे 5वा, दोन संख्यांचा गुणाकार आहे 360 आणि त्यांचं गुणोत्तर आहे 10/9, तर त्या संख्या काढा. आता बघा इथं आपण पहिलं लिहूयात दोन संख्यांचे गुणोत्तर. आपल्याला काय दिलंय? दोन संख्यांचे गुणोत्तर. तर हे दोन संख्यांचे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला दिलंय 10/9. म्हणजे दोन संख्या आहेत, त्यातली एक जी मोठी संख्या आहे या मोठ्या संख्येला आपण म्हणू 10x आणि जी लहान संख्या आहे त्या लहान संख्येला आपण म्हणू 9x. अशा या दोन संख्या आहेत. आता इथं मुद्दा काय, मला या दोन संख्या काढायच्या, पण या दोन संख्यांचा गुणाकार 960 आहे, बरोबर का? या संख्यांचा गुणाकार 960 आहे, तर 360 आहे. संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 360. म्हणजे याचा अर्थ 10x गुणिले 9x बरोबर 360. बघा 9×10 90 आणि x गुणिले x चा वर्ग बरोबर 360. आपल्याला x ची किंमत काढायची. x वर्ग आपल्या जाग्यावर, 360 आपल्या जाग्यावर, हे 90 गुणिले इकडे आले भागिले. आता 9 चौक 36 म्हणून आपल्याकडे काय झालं, x वर्ग बरोबर आपल्याकडे 6 आलं. 90 चौक 360, सॉरी 90 चौक 360 म्हणजे 4 आलं. x वर्ग बरोबर 4. मग x बरोबर किती? वर्गमूळ आलं 4, वर्गमूळ आलं 2. 4चं वर्गमूळ 2. बघा x चा वर्ग 4 आहे, तर x बरोबर किती? 2. मग आता x ची किंमत 2 आली, तर मग त्या संख्या काय असतील? एक संख्या 10x आहे, दुसरी 9x आहे. 10x म्हणजे काय? 10 गुणिले x ची किंमत 2, 10 दुने 20. आणि दुसरी संख्या काय? 9 गुणिले x ची किंमत आहे 2, 9 दुने 18. बघा एक संख्या 20 आणि दुसरी 18. 20 गुणिले 18 जर केलं तर तुमच्याकडे 360 येतं. बघा 18 दुने 36, 360 उत्तर येईल. तर अशा प्रकारे त्या संख्या 20 आणि 18 असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही काही शाब्दिक गणितं होती या प्रश्नामध्ये 5 अशी. आता पुढचा एक प्रश्न बघूया, त्यामध्ये काही वेगळ्या प्रकारची गणित आहेत. आता इथे बघा, इथे आपल्याला दिलंय a/b बरोबर 3/1. बघा a/b बरोबर मला दिलंय 3/1 आणि b/c बरोबर 3/1. मग आपण काय करू? a/b बरोबर 3/1 लिहिलं, कारण a/b बरोबर 3/1 आहे. आपण इथं a ची किंमत काढूया काय येते, किंवा b ची किंमत काढूया a च्या स्वरूपात. पहिला तिरकस गुणाकार, b गुणिले 3 3b, 1 गुणिले a. आता b आपल्या जाग्यावर, a आपल्या जाग्यावर, 3 गुणिले इकडे आले भागिले. म्हणजे इथं b ची किंमत आपण काढू. कशाच्या स्वरूपात काढली? b ची किंमत a च्या स्वरूपात. आता त्याचप्रमाणे आता c बघा, c चा विचार केला तर बघा b भागिले c बरोबर मला काय दिलेलं आहे? 5/1. आता c ची किंमत काढू. इथं 5 गुणिले c 5c बरोबर b गुणिले 1b. आता या ठिकाणी बघा b ची किंमत a/3 असते. 5c बरोबर a/3. 5 गुणिले इकडे आले भागिले, c बरोबर a भागिले 3 गुणिले 5. म्हणजे c बरोबर किती आलं? a भागिले 3×5 15. बरोबर. म्हणजे b ची किंमत a/3 आणि c ची किंमत आहे a/15. मग आता आपल्याला या किमती काढायच्या. तर पहिली किंमत मला काढायची a चा घन छेद 15b चा वर्ग c आणि त्याचा सुद्धा घन. ठीक आहे, आता या सगळ्या किमती आपण टाकूयात. a चा घन आपल्या जाग्यावर भागिले 15 गुणिले b वर्ग c, 15 गुणिले b चा वर्ग. b ची किंमत 1/3 आहे, a/3 आहे, a/3 चा वर्ग आणि गुणिले c, c ची किंमत a/15 आहे. इथं लिहायचं a/15 आणि त्याचा करा वर्ग. घन आहे त्याचा, आपल्याकडे आहे घन. आता या ठिकाणी काय काय कट होईल बघा, हे 15 आणि हे 15 आपल्याकडे कट होतील. बरोबर, 15 कट झाले. आता काय राहिलं बघा, या ठिकाणी वर जर तुम्ही बघितलं तर वर माझ्याकडे राहिलाय a चा घन, आणि खाली काय होईल बाबा? a वर्ग भागिले 3चा वर्ग आला 9 आणि गुणिले हा a. बरोबर. आता इथं आपल्याकडे काय होईल बाबा? बघा a चा घन भागिले a वर्ग गुणिले a चा घन येतो आणि भागिले आपल्याकडे 9 आणि त्याचा सुद्धा घन. आता एक आपल्याला गुणधर्म इथं माहिती आहे बघा, जर माझ्याकडं 1/a भागिले b असेल, किंवा जर असं असेल a/b
भागिले सी छेद डी असेल आणि या भागाकाराचा जर तुम्हाला गुणाकार करायचा असेल, ए छेद बी भागाकाराचा जर तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर डी जातो वर आणि सी येतो खाली, हा डी वर जातो आणि सी खाली येतो. तसंच या भागाकाराचा गुणाकार करू, कंसामध्ये ए घन आपल्या जागेवर आणि भागाकाराचा गुणाकार केल्यावर 9 वर जाईल आणि ए घन खाली येईल. 9 वर गेला, 9 गेले वर आणि ए चा घन आला खाली आणि या इथं याचा घन केला. आता या ठिकाणी ए घन कट होतील आणि माझ्याकडे काय राहील बाबा, फक्त 9 आणि 9चा घन. 9चा घन किती, 729. म्हणजे इथं ही किंमत किती आली, 729 आली. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याकडे दुसरा पॉइंट काय बाबा, ए वर्ग भागिले 7 BC ची किंमत काढायची. बघा दुसरा प्रश्न, ए वर्ग भागिले 7 BC. आता बघा ए चा वर्ग ए वर्ग आणि 7 गुणिले BC. बी ची किंमत ए छेद 3 आणि सी ची किंमत ए छेद 15. माहिती लिहायचं ए छेद 3 गुणिले ए छेद 15. आता काय होईल बाबा, बघा या ठिकाणी इथं ए चा वर्ग वर येतो जसाच्या तसा आणि भागिले 7 गुणिले ए म्हणजे 7 ए चा वर्ग भागिले 15 त्रिक 45. बरोबर, वरचा ए वर्ग जसाच्या तसा आणि 7 गुणिले ए चा वर्ग म्हणजे 7 ए वर्ग आणि 15 त्रिक 45. आता आपण काय करू, ए वर्ग गुणिले हे 7 ए वर्ग भागिले 45 आहे, तर गुणाकार करताना 45 वर जातील आणि 7 ए वर्ग खाली राहील. आता याच्यामधून ए वर्ग कट झाला, माझ्याकडे उत्तर काय आलं, वर 45 आणि खाली 7, 45 भागिले 7. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, 5व्या नंतर आपल्याकडे 6वा प्रश्न आपण बघूयात. तर इथं 45/7 आलं. आता 6वा प्रश्न आणि मग 7वा, असे 2 प्रश्न बाकी आहेत. आता या प्रश्नामध्ये बघा, इथं मला ए छेद बी ची किंमत काढायची. चला ए छेद बी ची, आता याला चला बाजूला ठेवू, ए छेद बी ची किंमत. आता या दोन्ही बाजूंचा आपण डायरेक्ट सोडवायला घेऊ आणि दोन्ही बाजूंचा वर्ग करू. चला मी पहिलं वाटलंच तर पूर्ण लिहितो. या ठिकाणी 0.04 गुणिले 0.4 गुणिले ए बरोबर 0.4 गुणिले 0.04 गुणिले वर्गमुळात बी. आता हे वर्गमुळाचं चिन्ह घालवू सगळीकडं आणि वर्ग करू, दोन्ही बाजूंचा वर्ग करू. इथं लिहायचं दोन्ही बाजूंचा वर्ग करू, कारण मला ए छेद बी पाहिजे, वर्गमुळात बी नको. वर्ग केल्यानंतर हे वर्गमुळाचं चिन्ह जाईल आणि या बाजूला उरेल 0.04 गुणिले 0.4 आणि गुणिले ए आणि पलीकडे 0.4 चा वर्ग 0.4 गुणिले 0.4 आणि 0.04 चा वर्ग 0.04 गुणिले 0.04 आणि वर्गमुळात बी चा वर्ग बी. मला ए छेद बी पाहिजे, म्हणजे ए आणि बी एका बाजूला ठेवा. आता हा ए मी काय करतो, इथंच ठेवतो, त्याला म्हणतो बाबा इथंच थांब. हा बी गुणिले इकडाला भागिले पलीकडे काय बाबा वर आहे 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.04 गुणिले 0.04 आणि भागिले. बघा आता इथं एक लक्षात घ्या, आपण काय केलं, या दोघांमधला ए ला इथंच ठेवला बरोबर आणि एवढ्या भागामधला हा जो बी जो आहे गुणिले इकडाला भागिले. आता ए आपल्या जागेवर, आता हा जो गुणिले आहे पार्ट त्याला इथं आणू भागिले होईल बरोबर. इथं आणला भागिले काय बाबा 0.04 गुणिले 0.4. ठीक आहे. आता काय काय कट होईल बघा, इथं 0.4 कट झाले, 0.04 कट झाले. मग माझ्याकडे काय राहिलं बाबा, हे बघा इथं आले 0.4 गुणिले 0.04 भागिले काहीच नाहीये म्हणजे 1 राहिला बरोबर. मग आता इथं काय होईल बाबा 4 चौक 16, किती 4 चौक 16 उत्तर आहे 16 झालं. पण आता किती पॉइंट अलीकडे यायला पाहिजे, 1 2 3 पॉइंट अलीकडे यायला पाहिजे. 1 2 आहे, तिसरा पॉइंट म्हणजे 0.016. काय माझ्याकडे उत्तर आलं 0.016 भागिले 1. पण हे गुणोत्तर व्यवस्थित करता येत नाही. मग आपण काय करू, पॉइंट घालू. हा पॉइंट 16 घालवायचा आपल्याला, पॉइंट 0.16 घालवायचा आहे. मग काय करू, वर आणि खाली 1000 ने गुणू, कारण पॉइंट नंतर 3 संख्या आहेत, 1 2 3 भागिले 1 2 3. आता किती आलं उत्तर, जर 1000 ने मी गुणलं तर मला ए छेद बी बरोबर मिळेल, वर तर 16च मिळेल, वर 16 आणि खाली 1000. आता या दोघांना आपण काय करू, 8 ने भाग लावू. 16 आणि 1000 ला 8 ने भाग लावू, 8 ने 1000 ला भाग लावू. 8 1 8
10तून 8 गेले 2, वरून आला 0, 8 दुने 16, 20तून 16 गेले 4, वरून आले 0 आणि 8 पंचे 40, 125. ए छेद बी बरोबर वर आले 16, 16 दुने 8 दुने 16, कारण दोघांना 8ने आपण भाग लावतोय. 16ला 8ने भाग लावला तर 8 दुने 16 आणि खाली 1000ला जर का मी 8ने भाग लावला तर 125 उत्तर येतं. म्हणजे ए छेद बी ची किंमत 2/125 अशी येईल आपल्याकडे. ठीक आहे. आता हा प्रश्न झाला. तर याच्यानंतर एक शेवटचा लास्ट प्रश्न आपल्याकडे आहे 7वा, तो आपण बघू आणि मग आपण थांबूया. बघा 7वा प्रश्न आहे, सोपा आहे. याच्यात मला काय करायचं, इथे मला एक्स ची किंमत काढायची. एकदम सोपा आहे बघा. x अधिक 3 भागिले आपण करू x अधिक 11 बरोबर x वजा 2 भागिले x अधिक 1. ठीक आहे. आता हे असं गुणोत्तर आहे, तर x ची किंमत काढा. आता तिरकस गुणाकार या दोघांचा आणि या दोघांचा. पहिला चला या दोघांचा करू. x अधिक 3 गुणिले x अधिक 1. ठीक आहे बरोबर. आता या दोघांचा x अधिक 11 गुणिले x वजा 2. चला आता काय करतो मी, x ने x अधिक 1 ला गुणतो. पहिला x ने गुणतो x अधिक 1 ला, नंतर अधिक 3 ने गुणतो x अधिक 1 ला. हा कंसाचा गुणाकार कसा करायचा तुम्हाला माहिती आहे. x अधिक 3 ने x अधिक 1 ला गुणताना पहिला x ने गुणायचा x अधिक 1 ला आणि मग 3 ने गुणायचं x अधिक 1 ला आणि बरोबर. आता इथे x अधिक 11 ने x वजा 2 ला गुणायचे. मग पहिला x ने गुणायचं x वजा 2 ला, नंतर अधिक 11 ने गुणायचं x वजा 2 ला. आता बघा x गुणिले x x चा वर्ग अधिक 1 गुणिले x x अधिक 3 गुणिले x 3x आणि अधिक 3 1 3. इथे बघा x गुणिले x x चा वर्ग वजा x गुणिले 2 वजा 2x आहे म्हणून वजा 2 आहे म्हणून वजा 2x अधिक 11 गुणिले x 11x आणि वजा 11 दुने 22. आता इथं आपण बघितलं तर इथे x वर्ग कट होईल. हा x वर्ग कारण हा अधिक आहे, इकडे आला वजा होईल आणि नंतर तो कटच होणार आहे. आणि x आणि 3x झाले 4x अधिक 3. पलीकडं इथे वजा अधिक वजा बाकी. 11तून 2 गेले 9 राहिले 9x आणि हे वजा 22. आता आपण सगळे x एका बाजूला घेऊ. बघा 3 आपल्या जागेवर, 22 अधिक इकडे आले वजा आहे, तिकडे आले अधिक 22, 9x आपल्या जागेवर, 4x अधिक हे पलीकडे गेले वजा 4x झाले. मग आता आपल्याकडे आलं 22 आणि 3 25 आणि बरोबर 9x मधून 4x गेले 5x राहिले. आता मला x ची किंमत काढायची. 25 आपल्या जागेवर, 5 गुणिले इकडे आले भागिले 5 झाले बरोबर x आणि x बरोबर 5 5 25. x ची किंमत माझ्याकडे आलेली आहे 5. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो आणि हा 7वा प्रश्न होता, शेवटचा झालेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा सराव संच बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.